नॉन-फिनिटिव्स, इन्फिनिटिव्स. खालील वाक्य पहा. ही रॅन फास्ट टू विन द रेस. या वाक्यामध्ये दोन क्रियापदांची म्हणजेच रन आणि टू विन अशी दोन रूपं जरी दिसत असली तरी देखील टू विन या रूपाने काळाचा बोध होत नाही, म्हणून त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. आय हॅव अ डिझायर टू गो. इट इज इम्पॉर्टंट टू गो. आय वॉन्ट टू गो. या वाक्यांमध्ये टू गो हे इन्फिनिटिव्ह आहे. आता खालील वाक्यांमधील इन्फिनिटिव्ह्ज ओळखा. मोहन इज हॅपी टू रीड अ बुक. अ बायसिकल in good condition is easy to control. Manoj wanted to go to Kashmir last summer. Present participles. यापूर्वी आपण शब्दांना ing लावून झालेली रूप आणि त्यांचा विशेषण म्हणून होणारा उपयोग पाहिला आहे. उदाहरणार्थ, an exciting story, a dancing peacock, बार्किंग डॉग्स. या वाक्यांमध्ये अधोरेखित केलेली रूपं ही क्रियापदांचीच रूपं आहेत, परंतु इथे त्यांचा उपयोग विशेषणासारखा आहे, म्हणून त्यांना वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण असं म्हणतात. जिरंट्स. आता ही वाक्य पहा. रनिंग इज अ गुड एक्सरसाइज. आय लाईक रनिंग. या दोन्ही वाक्यांमध्ये रनिंग हा शब्द वापरला आहे. पहिल्या वाक्यात रनिंग हा शब्द इजचा कर्ता म्हणजेच सब्जेक्ट म्हणून वापरला आहे, तर दुसऱ्या वाक्यात तो लाईकचं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून वापरला आहे. नामाच्या अशा आयएनजी रूपांना जिरंट्स असं म्हणतात. त्यांना व्हर्बल नाउन्स असंही म्हणतात. आता खालील वाक्यातील जिरंट्स ओळखा. बिल्डिंग ऑफ द ब्रिज वॉज अ स्लो वर्क. वी प्रिफर गोइंग बाय बस. कंप्लेनिंग इज नॉट अ प्रॉपर वे टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. वी हेट टीजिंग. पास्ट पार्टिसिपल्स. भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण. ही वाक्य पहा. The recently built bridge collapsed the next day. They are sitting on the new manufactured sofa set. Taj Mahal is a frequently visited place. या वाक्यांमध्ये अधोरेखित केलेली क्रियापदांची पास्ट पार्टिसिपल रूप ही साध्या भूतकाळी रूपांसारखी वाटली तरी त्या दोहोंमध्ये उपयोगाच्या दृष्टीनं फरक आहे. पास्ट पार्टिसिपलचा उपयोग विशेषणासारखा केला जात असल्यामुळे त्यांना भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण म्हणतात.